उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भातली महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक आहे आणि आजच निकाल येणार आहे। आतापर्यंत 520 पेक्षा अधिक खासदारांचं मतदान पूर्ण झालंय। एनडीए कडून सीपी राधाकृष्णन निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर इंडिया आघाडीकडून बी सुदर्शन रेड्डी हे रिंगणात आहे। संध्याकाळी 6 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। तर जगदीप धनकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर झालेली होती। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी एनडीएकडून महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सीपी राधाकृष्णन, तर इंडिया आघाडीच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी निवडणुकीच्या रिंगणात आहेत। उपराष्ट्रपदाचे उमेदवार आदरणीय राधाकृष्णनजी यांचा प्रचंड असा थम्पिंग मेजॉरिटी बहुमताने विजयी होईल। आमचे उमेदवार निवडून येणार आहे आणि प्रचंड बहुमताने एनडीएचे उमेदवार निवडून येतील। इलेक्शन है, इलेक्शन जीतने के लिए लड़ा जाता है और हमको कॉन्फिडेंस है कि हम लोग जरूर जीतेंगे। आमचा विजय हा पक्का आहे आणि नक्कीच भारत देशाला अनेकांचे आशीर्वाद मिळालेत। कदाचित या पद्धतीने अनेकांच्या हेतू इराद्यांचं श्राद्धही आम्ही घालतोय असं म्हणायला हरकत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।